नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, ही व्हिडिओ कशा संदर्भात आहे तुम्हाला YouTubeच्या थंबनेलवरनं लक्षात आला असेल। आत्ताची व्हिडिओ आहे ती पाठपुराव्या संदर्भात आहे, म्हणजे पाठपुरावा। एखादं शासकीय कार्यालयामध्ये आपण अर्ज दाखल केलं, प्रकरण दाखल केलं, तर त्या प्रकरणाचा पाठपुरावा करत असताना बऱ्याचशा वेळेला आपण रायटिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी रेटवत असतो, रायटिंगमध्ये काही गोष्टी करत असतो। परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की तोंडी आपण कधी बोललं पाहिजे आणि कसं बोललं पाहिजे आणि का बोललं पाहिजे, याचा उपयोग म्हणजे याचा फायदा खूप होतो प्रकरण निकाली निघण्यासाठी। तोंडी मुद्दे आपण कधी आणि कसे मांडले पाहिजेत याच्याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत, ते पण एकदम प्रॅक्टिकल उदाहरणासहित। मित्रांनो, आजचीच गोष्ट आहे, आज मी व्हिडिओ शूट करतोय, तर आजच्या दिवशी मी धर्मादाय कार्यालयामध्ये गेलो होतो, जिल्ह्याच्या धर्मादाय कार्यालयामध्ये। तर तिथं आपलं एक प्रकरण सुरू आहे, त्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत। मित्रांनो, तिथं माहिती अधिकार अर्ज दाखल केला, मला माहिती मिळाली नाही म्हणून मी काय केलं तर प्रथम अपील अर्ज दाखल केला आणि प्रथम अपीलाच्या सुनावणी वगैरे झाली, सगळं झालं। त्या सुनावणी झाल्याच्या नंतर मला प्रथम अपीलाचा आदेश मिळाला नाही। या ठिकाणी प्रथम अपीलाचा आदेश करायला थोडासा वेळ त्यांना गेला, कारण की माझं ते म्हणणं बघूनच ते म्हणले की थोडा वेळ जाईल असं करून करून त्यांनी बरेच दिवस घालवले। मला म्हणायचे उद्या या असं करून मी जायचो तिथे उद्या, कारण की मला जवळ होतं म्हणून मी शक्य होतं मी जायचो, आणि नसेल मी खरं म्हणजे तर फोन नंबर घेऊन ठेवला पाहिजे होता। मी एक चूक केली या ठिकाणी, तुम्ही ती चूक करू नका। जर जवळ तुमचे डिपार्टमेंट असेल तर रोज जायला काय हरकत नाही, पण लांब असं जर डिपार्टमेंट असेल तर तिथला फोन नंबर घेऊन ठेवायचा आणि रोज त्यांना फोन करायचा, किंवा ते सांगतील, समजा परवा त्यांनी सांगितलं की साहेब तुमचा आदेश आम्हाला तुम्हाला परवा मिळेल, तर परवा फोन करायचा। ते परवा फोन केल्याच्या नंतर अजून तयार नाही झाला, मग त्यांना विचारायचं की कधी येऊ। या ठिकाणी सततचा पाठपुरावा माझा चालू होता आणि त्याच्यानुसारच मी तोंडीच बाकी काही तक्रारी केल्या नाही किंवा काय केलं नाही, ते मला सगळी माहिती उद्या देणार आहे, सर्व आदेश वगैरे। कारण की मी 2 माहिती अधिकार अर्ज टाकले होते, त्याच्यामध्ये एक माहिती अधिकारमध्ये 1 ते 17 बाबींची माहिती मी मागितलेली होती, त्यांनी ती सगळी प्रसिद्ध केली होती, आणि एकामध्ये तर भरपूरच ती चौकशी झाली, मग त्या संदर्भातली कागदपत्र ते सगळं भरपूर काय काय मागितलेलं होतं। मग ती सगळी ते डॉक्युमेंट त्यांना कलेक्ट करायला थोडासा वेळ लागणार होता, साहजिकच त्या गोष्टींसाठी वेळ लागत होता। परंतु त्याने सांगितलं मला की थोडं वेळ लागते, थोडं आज या उद्या असं करून करून मी सुद्धा सततचा पाठपुरावा ठेवला आणि उद्या मला ती सकाळी ती सगळी माहिती देणार आहेत। तर मित्रांनो, त्याच्यानंतर दुसरा महिला व बाल कल्याण विभागाचा विषय होता। त्या ठिकाणी तो शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने जो लोगो प्रसिद्ध केला आहे तो प्रत्येक लेटर हेडवरती लावायचा असतो। त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण त्यांना एक निवेदन दिलं होतं, त्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे। म्हणलं त्यांना भेटलो, मी त्याला विनंती करायला गेलो होतो की ह्या माझ्या अर्जावरती काय कार्यवाही झाली किंवा तुम्ही काय करत आहात की नाही याची चौकशी किंवा विचारपूस करायला आपल्याला एकदा तरी आपण जायला पाहिजे। कारण की त्याच्यानंतरची माझी पुढची स्टेप होती की दप्तर दिरंगाईबाबत अर्ज पत्रावर मी करणार होतो, आणि त्या दप्तर दिरंगाईमध्ये एक मुद्दा असा आहे त्या अर्जामध्ये, माझा ती ड्राफ्टिंगच तसं आहे की मी तुमच्या कार्यालयामध्ये तोंडी विनंती सुद्धा केलेली आहे, तुमच्या इथं लेखी अर्ज दिलाय, तोंडी विनंती केली, तरी देखील तुम्ही कोणत्याही पद्धतीने जुमानत नाही कायद्याला, असं एक वाक्य आहे। मग याच्यासाठी आपल्याला निदान एक व्हिजिट तरी मारावी लागतेच। मित्रांनो, आज मी तिथे गेलो, ती व्हिजिट मारल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं की साहेब तुमचं ते माहिती अधिकाराची माहिती पण तयार आहे, तिथं पण मी 1 ते 17 मुद्द्यांची माहिती मागितलेली होती, ते म्हणले तयार आहे, आम्ही तुम्हाला ती पाठवून देऊ। तसे तुमच्या ईमेल आयडीला हे शिवराज्याभिषेक दिनानिमित्तचा लोगो जो प्रसिद्ध करायचा होता तो आम्ही लेटर हेडवर आता लावायला सुरुवात केलेली आहे, आणि आमच्या अधिनिस्त कार्यालयाने सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे, ते सगळं मला ईमेलला त्यांनी पाठवून दिलेलं आहे। त्याविषयी आपण माहिती घेऊयाच। त्यानंतर अजून एका विभागात गेलो होतो, म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळाचं डिपार्टमेंट आहे जिल्ह्याच्या ठिकाणी, तिथं गेलो, तिथं मी माहिती अधिकार अर्ज केला होता आणि हाच लोगो प्रसिद्ध करण्यासोबत त्यांना बोललेलो होतो। तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तो लोगो कसा तयार करायचा याबाबत थोडीशी आम्हाला एक मार्गदर्शन करा। मग त्या ठिकाणी मी बाकीच्या डिपार्टमेंटला, तुम्हाला माहिती आहे की असा दर्शन विभागामध्ये बॅनर लावायचा आहे आणि सगळ्या पत्रव्यवहारावर कटाक्षाने तो लोगो वापरायचा आहे। तर अशा प्रकारच्या सूचना होत्या, मी त्यांना मार्गदर्शन केलं की तिथे सांगितलं की असं असं तुम्ही करा, आणि ते मला त्यांनी विनंती केली की ह्या गोष्टी लगेच होणार नाहीत, थोडेसे एक 10-15 दिवस जातील। मित्रांनो, एवढ्या वर्षातली कधी न घडलेली गोष्ट जर आता घडणार असेल आणि त्याला 10 दिवस ते अधिकारी मागत असतील, तर 100% मी त्यांना म्हणलो तुम्ही 20 दिवस घ्या, 10 दिवस नका घेऊ, तुम्ही 20 दिवस घ्या, पण प्रॉपर पद्धतीने ते कामकाज झालं पाहिजे। अशा प्रकारचा फायदा हा तोंडी मौखिक बोलण्याने किंवा तोंडी बोलण्याने होतो। मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा सगळ्याच प्रकरणामध्ये असं होईल असं नाही, पण काही प्रसंगी तुम्हाला काय उत्तर, काय भूमिका आपल्याला कळते। एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये आपण समजा गेलो, तर तिथे समजा त्या अधिकारी उडवाउडी केली, आपल्याला बसून ठेवला आणि नाही साहेब हे नाही ते नाही,
तर समजून जायचं की तोंडी चर्चा करण्यात यांच्याशी काय उपयोग नाही आहे. परंतु आपण 100% ट्राय मारायचं की यांच्याशी तोंडी चर्चा होऊ देच, काय ना काहीतरी कमेंटरी पास केली पाहिजे की त्यांचे विचार आहे करायचं नाही करायचं काय करायचं, हे त्यांचे विचार आपल्याला कळले पाहिजेत. आणि आपली भाषा ही पूर्ण सौम्य असली पाहिजे. शासकीय विभागात आपण ज्या वेळेला जातो एकदम पद्धतशीर गोगल गायसारखा जायचा, कारण की आपल्याकडे आपली लिगल ड्राफ्टिंग अशी खतरनाक आहेत ना, ते बघूनच ते हडबडून जातील. त्याच्यामुळं आपली तोंडी भाषा एकदम सौम्य वापरायची. त्यांनी काही धिंगाणा करू दे, काही आपल्याला बोलू दे, आपण सौम्य भाषेमध्ये त्यांना सांगायचं की असं असं सगळं आहे. आणि एक बरेचशी अडचण काय होते नागरिकांना, तू कोण आहेस, अधिकारी विचारतात तू कोण आहेस, हे आम्हाला सांगणारा तू कोण आहेस, अशा प्रकारची भाषा ही कधी कधी अधिकारी वापरतात. तर बरेचसे नागरिक चांगले शिकलेले असतातच, पण काही लोक जास्त शिकलेले नसतात. मग त्यांना अडचण होते की मी तर शिकलो पण नाही असतं, आता मी कोण आहे ना काय सांगू, पण मला माझी इच्छा आहे, मी नागरिक म्हणून माझी इच्छा आहे की इथे एखादा तो लोगो आहे तो नियमानुसार प्रसिद्ध व्हावा. पण या ठिकाणी मी तुम्हाला एक सोर्सेस उपलब्ध करून देतो की तुम्ही कोण आहे. त्यांना काय सांगा की मी पाठपुरावा चॅनलचा सबस्क्रायबर आहे आणि मोहीम चालली आमची. या मोहिमेअंतर्गत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं कामकाज चालू आहे आणि शासकीय विभागांमध्ये माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी किंवा शासन निर्णयाचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि पाठपुरावा चॅनलच्या माध्यमातून आम्ही सगळ्या या गोष्टी त्यांच्या मार्गदर्शनानुसार करत आहोत. हा जरी रेफरन्स दिला तरी मला काही प्रॉब्लेम येणार नाही की ही चांगली गोष्ट आहे, ही चांगली गोष्ट आपण करत आहोत. तर या ठिकाणी तुम्ही समजा कुठल्या संघटनेचा माणूस नाही, कारण की आता मी जेव्हा अधिकाऱ्यांशी बोलतो तेव्हा माझी ओळख देतो. आता मी LLB BSc ॲग्रिकल्चर प्लस LLB आहे. LLB लास्ट सेमिस्टर माझं चालू आहे. थोड्या दिवसातच आपल्या तुफान काम होणार आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी मी माझ्या चॅनलचा रेफरन्स देतो, मी काय काम करतो ते रेफरन्स देतो आणि त्याच्यानुसार मग अधिकारी पण थोडेसे कोणतरी हा माणूस आहे. मग अशाच वेळेला तुमची जेव्हा अडचण होते त्यावेळेला तुम्ही आपल्या चॅनलचा 100% रेफरन्स देऊ शकता. मला काही अडचण नाही आहे. आपल्या चॅनलचा नंबर सुद्धा अधिकृत आहे, त्यासुद्धा मी आता सातत्याने ॲक्टिव्ह जास्त होण्याचा प्रयत्न करतोय. परंतु या व्हिडिओ सगळ्या बनवण्यामध्ये बराचसा टाईम हा खूप चालला जातो. मित्रांनो अशा प्रकारच्या हा सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी तुम्हाला एक सजेशन करेन की तुम्ही निश्चितच शासकीय कार्यालयामध्ये तोंडी बोलण्याचा प्रयत्न करा. कधी, जेव्हा तुम्ही लेखी पत्रव्यवहार कराल, लेखी पत्रव्यवहार झाल्याच्या नंतर 30 दिवस वाट बघायची. कुठले पण साधे माहिती अधिकार अर्जाचं मी म्हणत नाही आहे, साधं कुठलं पण प्रकरण घ्या, एक 30 दिवस नॉर्मली वाट बघायची आणि जायचं तिथं सांगायचं की साहेब काय झालं काय करणार, त्याची भूमिका समजून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपली पुढची पावलं ठरवायची. तर अशा प्रकारचा सगळा कामकाज तुम्ही करू शकता. तर हे थोडक्यातलं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या या काही अडचणी असतील त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. जशा तुमच्या अडचणी असतील त्याच्या अनुषंगाने मी निश्चितच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. या कायद्यामध्ये कशा सुधारणा होतील, वरिष्ठ स्तरावरती कशा प्रकारचे चांगले आदेश आपल्याला मिळवता येतील या संदर्भात आपण प्रयत्नशील असणारच आहोत. तुमची साथ महत्त्वाचं आहे. तुमचं या चॅनलला सबस्क्रिप्शन सभासद होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही सभासद व्हा आणि सगळ्यांना आजूबाजूच्या लोकांना सुद्धा सभासद करून घ्या, म्हणजे जास्तीत जास्त टीम आपल्याला तयार करता येईल. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.